नमस्कार. अध्याय 13वा. विचारसूत्र 6. एखाद्या माणसावर इतरांच्या विचारांचा परिणाम तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तो स्वतः होऊ देत नाही. आता मागील 2 सूत्रांतून आपल्याला जगात सर्व काही भरपूर प्रमाणात उपलब्ध असून जग आपल्यासाठी आरसा आहे हे समजलं. इतर लोक आपल्याशी जसं वागतात ते आपल्याच अंतर्यामी चालू असलेल्या विचारांचं प्रतिबिंब असतं. परंतु इतरांच्या मनात सुरू असलेल्या विचारांचा आपल्यावर काय परिणाम होतो ही गोष्ट पुढील विचार नियम प्रकट करते. एखाद्या माणसावर इतरांच्या विचारांचा परिणाम तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तो स्वतः होऊ देत नाही. लहान मुलांवर इतरांच्या विचारांचा परिणाम अधिक होतो कारण ते पूर्णतः आपल्या मातापित्यांवर अवलंबून असतात. मात्र मोठ्यांचे तसं नसतं. मूल गर्भात असताना आई जर नकारात्मक विचार करत असेल तर त्याचा वाईट परिणाम बाळावर होतो. लहान मुलं लवचिक मनाची असतात. त्यांना जसं वळवाल तशी ती वळतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देऊन एखादी वस्तू बनवू शकतो त्याचप्रमाणे मूल देखील आईच्या शरीराचा एक अविभाज्य अंग असतं. त्यामुळे तिच्या विचारांचा परिणाम मुलावर त्वरित होणार हे नक्कीच. मुलांमध्ये आईचे काही आजार, काही अवगुण वा काही चुकीच्या सवयी येतात. पण आईनं जर थोडंसं लक्ष दिलं तर मूल या सर्व गोष्टींपासून दूर राहू शकतं. मोठ्या माणसांवर इतरांच्या विचारांचा सरळ परिणाम होत नाही. तुम्ही आजारी पडावं अशी जर एखाद्याने प्रार्थना केली तर तसं होऊ शकत नाही. कारण जोवर तुम्ही त्या विचारांनी प्रभावित होत नाही तोवर तुमच्यावर कुणाच्याही विचारांचा परिणाम होत नाही. कोणत्याही दुसऱ्या माणसाच्या विचारांचा परिणाम तुमच्यावर होत नाही. पण तुमच्याबरोबर राहणारा माणूस जर चुकीचे विचार करत असेल तर त्याच्या विचारांचा परिणाम प्रत्यक्ष जरी होत नसला तरी अप्रत्यक्षपणे नक्कीच होतो. त्यापासून नेहमी सावध राहायला हवं. आता समजा तुमच्याबरोबर राहणारा माणूस नकारात्मक विचारांचा आहे. त्याच्या नकारात्मक विचारांचा परिणाम तोपर्यंत तुमच्यावर होणार नाही जोपर्यंत तुम्ही सजग आहात. पण तुम्ही सजग असाल आणि समोरच्याला आपल्या गाडीत मागे बसून घेऊन जात असाल तर त्याच्या नकारात्मक विचारांमुळे तुमचा मुळीच अपघात होणार नाही. पण तो मागे बसून जर सतत नकारात्मक बोलत असेल, अरे आजकाल खूप ॲक्सिडेंट होतात, अमुक ठिकाणी असा अपघात झाला, तमुक ठिकाणी मोठी दुर्घटना झाली आणि तुम्हीही बेहोशीत तसेच विचार करू लागलात तर नक्कीच तो अपघात संभवतो. कारण तुमच्यावर त्याच्या विचारांचा परिणाम होऊ लागला आणि तुमच्यातही तसेच नकारात्मक विचार सुरू झाले. याचाच अर्थ अपघात तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल. पण जोवर तुम्ही जागरूक आहात, तुमचे विचार सकारात्मक आहेत, तोवर काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे अगदी निश्चिंत राहा. आपण लोकांना नेहमी असं बोलताना ऐकलं असेल, दुसऱ्यांच्या कर्माची शिक्षा मी भोगतोय, इतरांमुळे आम्हाला हे सहन करावं लागतंय, समोरच्यामुळे हे होतंय ते होतंय. बेहोशीमध्ये जर तुम्ही असे चुकीचे विचार करत असाल तर हा त्या विचारांचाच अप्रत्यक्ष परिणाम आहे. आपल्या सोबत राहणाऱ्या लोकांच्या नकारात्मक विचारांचा तुमच्या विचारपद्धतीवर आणि विचारांवर परिणाम होत असतो. म्हणूनच तुम्हाला नकारात्मक फळ मिळतं. जोवर तुमचे विचार चुकीच्या दिशेने जात नाहीत तोवर तुमच्यावर इतरांच्या नकारात्मक विचारांचा परिणाम होणार नाही. प्रत्येक बसमध्ये, ट्रेनमध्ये कित्येक नकारात्मक विचारक बसलेले असतात. पण त्यांचे विचार तितकेसे महत्त्वाचे नसतात. सर्वाधिक महत्त्वपूर्ण असतात ते बस किंवा ट्रेनच्या ड्रायव्हरचे विचार. त्या वाहन चालकाच्या विचारांवर तुम्ही प्रवास करत असलेल्या वाहनाचं व प्रवाशांचं भवितव्य अवलंबून असतं. ड्रायव्हरवर इतरांच्या विचारांचा परिणाम होत नाही म्हणून बरं. किंबहुना त्यामुळेच तुमचा प्रवास सुखरूप तरी होतो. आता विचार करा, जर प्रवाशांच्या नकारात्मक विचारांचा परिणाम झाला असता तर बसेस योग्य वेळी आणि योग्य जागी पोहोचल्या असत्या का? यासाठीच बस चालवणाऱ्या ड्रायव्हरचे विचार सगळ्यात महत्त्वपूर्ण असतात. तुमच्या जीवनरूपी बसचे चालक तुमचे विचारच आहेत. विचार नियम समजून घेताच नकारात्मक लोकांबरोबर राहण्याची वेळ जरी आली तरी त्यांच्यासोबत राहून तुम्हाला यत्किंचितही त्रास होणार नाही. तुम्हाला केवळ त्यांचं नकारात्मक बोलणं ऐकून तुमच्या विचारांवर उलट परिणाम तर होणार नाही ना.
तुमचे विचार चुकीच्या दिशेनं प्रेरित तर होत नाहीत ना, याची काळजी घ्यायची आहे बस. कारण बेहोशीत असं कधी होऊ शकतच नाही. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुमचे विचार कसे आहेत, कारण त्यांचाच तुमच्यावर सर्वाधिक परिणाम होत असतो. समजा 2 देशांच्या संघामध्ये क्रिकेट मॅच चालू आहे. बरेच प्रेक्षक ती मॅच पाहत आहेत. सर्वांच्याच मनात वेगवेगळे विचार चालू आहेत, पण खेळाडूंचे विचार प्रत्येक षटकार चौकाराबरोबर बदलत आहेत. समोरच्या टीमने 4 किंवा 6 मारताच दुसऱ्या खेळाडूंच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात. बहुतेक आपण मॅच हरणार. आणि त्या विचारांचा परिणाम त्यांच्या खेळावर होतो. शेवटी अगदी 1 रनचाही फरक होऊ शकतो. 20 धावा काढणारी टीम जिंकते आणि 19 रन काढणारी हरते. प्रत्यक्ष सामना सुरू असताना लाखो प्रेक्षकांचे विचार हे टाळ्या किंवा हाय हायच्या नादात व्यक्त होत असतात. त्याचा परिणाम खेळाडूंवरही होत असतो. पण या सर्वांमध्ये परिणामकारक गोष्ट म्हणजे खेळाडूंच्या मनात कोणते विचार आहेत. मॅच फिक्सिंगचे विचार तर चालले नाहीत ना, त्यांचा परिणाम सर्वाधिक होईल. त्यांच्या मनात जर लोभाचे विचार असतील तर इतर लोकांच्या विचारांनी काहीच फरक पडत नाही. याचाच अर्थ गाडी चालवणारा चालक सर्वात महत्त्वाचा आहे. मागे बसणाऱ्यांच्या विचारामुळे फारसा फरक पडत नाही. बसमध्ये, कारमध्ये, मोटरसायकलवर तुमच्यासोबत कोणी नकारात्मक विचार करणारा बसला असेल तर घाबरण्याचं अजिबात कारण नाही. त्यावेळी स्वतःला विचारा, माझे विचार कसे आहेत? बसमध्ये प्रवास करताना तुमच्या मनात दुर्घटना तर होणार नाही ना, असा नकारात्मक विचार येत असेल तर स्वतःला सांगा, ड्रायव्हरचे विचार चांगले आहेत, त्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही. असा विचार करताच तुमच्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव तत्काळ कमी होईल. आपल्या विचारांचा परिणाम इतरांवर कसा होतो हे आता आपण समजून घेऊया. यासाठी आपल्याला एक महत्त्वपूर्ण बाब जी या विचारसूत्राशी संलग्न आहे ती समजून घ्यावी लागेल. आपल्याला हवं ते मिळू शकतं, अट एवढीच आहे की ते इतरांच्या इच्छेविरुद्ध नसावं, त्यांच्या दिव्य योजनेत बाधा आणणारं नसावं. माणूस विचार करतो, माझ्या विचारात जर इतकी शक्ती आहे तर मी वाटेल ते मिळवू शकतो, परंतु कित्येकदा असं घडत नाही. तेव्हा त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो, असं का झालं नाही? कारण माणूस जे मागत असतो ते दुसऱ्याच्या दिव्य योजनेविरुद्ध असतं. समजा तुम्हाला एक सायकल पाहिजे आहे. आता तुमची इच्छा आहे अमुक माणसाकडे जी सायकल आहे ती मला मिळावी, पण जी सायकल मी मागतोय त्या सायकलशिवाय त्या माणसाचे एक दिवसही चालणार नाही हे तुमच्या लक्षात येत नाही. त्याची प्रार्थना, इच्छा आणि त्याच्या दिव्य योजनेनुसार त्या सायकलवर त्याला कसरती दाखवायच्या आहेत, अभिव्यक्ती करायची आहे. आठवड्याचे 7ही दिवस ती सायकल चालवायची आहे. त्या सायकलच्या सहाय्याने अनेक बक्षिसं देखील मिळवायची आहेत. किंबहुना त्या सायकलशी त्याचे अनेक स्वप्न निगडीत आहेत. मग असं असतानाही जर ती सायकल तुम्हाला मिळावी असं वाटत असेल तर कदापि असं घडणार नाही, कारण तुमची इच्छा दुसऱ्याच्या दिव्य योजनेच्या विरोधात आहे, म्हणून ती पूर्ण होणार नाही. हीच गोष्ट आणखी एका उदाहरणाने आपण समजून घेऊया. तुम्ही एक अनार 100 बीमार ही हिंदी म्हण ऐकली असेलच. 100 लोक आजारी आहेत आणि त्या सर्वांना अनार म्हणजे डाळिंब हवं आहे. मग तुम्ही विचार कराल, चला त्या डाळिंबाचे दाणे काढून आपण सर्वांना वाटूया. सर्व आजारांना डाळिंबाचे दाणे मिळाल्याने त्या सगळ्यांचाच इलाज होईल. असं करणं सहज शक्यही आहे, कारण त्या डाळिंबाची स्वतःची अशी कोणतीही इच्छा नसल्याने अडचण येणार नाही. एका डाळिंबामुळे 100 रोगी बरे होण्यात कोणतीही बाधा येत नाही. समजा एक मुलगी आहे आणि आसपासच्या 4 मुलांची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, या 4 मुलांपैकी कोणाची इच्छा पूर्ण होणार? पण हे केवळ त्या 4 मुलांच्या विचारांवर अवलंबून नाही, तर त्या मुलीची इच्छा काय आहे यावर ते सर्वस्वी अवलंबून आहे. हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्या मुलीची स्वतःची अशी काही स्वप्न असतील, तिच्याही काही आकांक्षा असतील, म्हणूनच तिची इच्छा काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तिच्या दिव्य योजनेनुसार तिच्यासाठी कोण योग्य आहे या आधारे सर्वांना आपापले परिणाम मिळतील.
परंतु या गोष्टी समजून न घेताच लोक तक्रार करतात. आम्ही विचारांवर काम करतो, प्रार्थना करतो, तरीही आमची ही प्रार्थना पूर्ण झाली नाही. आमच्या जीवनात अमुक झालं नाही, तमुक झालं नाही. आता या सर्व बाबतीत अशी महत्त्वपूर्ण समज हवी. माझ्या विचारांमुळे किंवा प्रार्थनांमुळे इतरांच्या दिव्य योजनेत बाधा येऊ नये. माझी प्रार्थना कधीही कुणाच्या दिव्य योजनेच्या विपरीत नसावी, कारण समोरचाही जिवंत माणूस आहे आणि त्याच्या स्वतःच्याही काही इच्छा, आकांक्षा आहेत. धन्यवाद.